विद्यार्थ्यांनो सप्राय नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इतिहास या टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत. लक्षात घ्या, हे जे प्रश्न आहेत तुम्हाला नक्कीच MPSC आणि तसेच इतर जेवढ्याही सरसेवा परीक्षा आहेत त्यांकरता उपयुक्त ठरेल. आपण जी सिरीज घेऊन आलो आहोत यामधील हा 5वा क्रमांकाचा व्हिडिओ आहे. यादीचे 4 व्हिडिओ आपण ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये अपलोड केले आहेत, आपण जाऊन वॉच करू शकता. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, विजयनगर साम्राज्याच्या कोणत्या शासकाला आंध्रभोज ही पदवी मिळाली? ऑप्शन आहेत वीर नरसिंह हरिहर, बुक्का की कृष्णदेव राय. या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करू शकतात. जेही आपण प्रश्न बघणार आहोत ते आपण काय करायचं आहे, प्रश्न विचारल्यानंतर खाली कमेंट करून द्या आणि आपले किती बरोबर आलेत हे तुम्हाला कळून जाईल. तर लक्षात घ्या, याचं जे योग्य उत्तर आहे ते आहेत ऑप्शन क्रमांक 4 कृष्णदेव राय. अधिकची माहिती बघूयात. वैष्णव असूनही कृष्णदेव राय यांनी साहित्य आणि कलेचे महान संरक्षक म्हणून सर्व धर्मांचा आदर केला आणि त्यांना आंध्रभोज म्हणून ओळखले जाते. अष्टदिग्गज म्हणून ओळखले जाणारे 8 प्रख्यात विद्वान त्यांच्या राजदरबारात होते. अल्लासानी पेदन्ना हे श्रेष्ठ होते आणि त्यांना आंध्र कविता पितामह म्हणत. मनुचरितम आणि हरिकथासारम यांचा त्यांच्या महत्त्वाच्या ग्रंथाचा समावेश होता. पिंगली सुरांना आणि तेनाली रामकृष्ण हे इतर महत्त्वाचे विद्वान होते. कृष्णदेव राय यांनी स्वतः तेलुगू ग्रंथ अमुकतम लथा आणि संस्कृत ग्रंथ जामवेत्तिक कल्याणम आणि उशान पर्यनम या ग्रंथांचे लेखन केले. त्यांनी विजयनगर येथे प्रसिद्ध विठ्ठलस्वामी आणि हजारा रामास्वामी मंदिरे देखील बांधली. त्यांनी आपली आई नागला देवीच्या स्मरणार्थ नागलापुरम नावाचे नवीन शहरही वसविले. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, अकबर तरुण असताना त्यांचा संरक्षक कोण होता? ऑप्शन आहेत हेमू फैजी, अबुल फजल की बैरम खान. प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट करून द्या. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अकबर तरुण असताना बैरम खान हा त्यांचा संरक्षक होता. तर लक्षात घ्या, इसवी सन 1556 मध्ये अकबर कलानौर पंजाब साम्राज्याचा शासक झाला. अकबरने बैराम खानच्या संरक्षणाखाली कारभार सुरू केला, कारण त्यांचे वय तेव्हा किती होते, फक्त 13 वर्षांचे होते. तो मोगल शासक हुमायूनच्या सैन्याचा प्रमुख होता. हुमायूनने बैरम खानला खान-ए खाना ही पदवी दिली. पानिपतच्या दुसऱ्या युद्धामध्ये इसवी सन 1556 मध्ये बैरम खानने मोगल सैन्याचे नेतृत्व केले. अकबरला वाचन आणि लिखाणात रस नव्हता, परंतु तो उत्सुक होता आणि नेहमी नवीन ज्ञान शिकण्याचे प्रयत्न करीत असे. धर्माच्या तत्वाविषयी जाणून घेण्यास तो नेहमीच उत्सुक असे. इसवी सन 1578 मध्ये त्याने इबादत खानाची स्थापना केली. इबादत खानामध्ये सर्व धर्मांशी संबंधित विधानांमध्ये वादविवाद आयोजित करण्यात येत असे. इसवी सन 1582 मध्ये अकबरने या ज्ञानाच्या आधारे दीन-ए-इलाहीची स्थापना केली. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया लाईक करा. तुमच्या एक लाईकने विद्यार्थी मित्रांनो आम्हाला मोटिवेशन भेटतं कसेच नवीन कंटेंट आपण तयार केलं पाहिजे. पुढील क्वेश्चन आहे, कोणत्या राजाची कथा मुद्र राक्षस नाटकाचा विषय आहे? ऑप्शन आहेत जयचंद, चंद्रगुप्त मौर्य द्वितीय, चंद्रपीड की चंद्रगुप्त मौर्य. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 चंद्रगुप्त मौर्य. लक्षात घ्या, मुद्र राक्षसाचा अर्थ म्हणजे काय, मंत्री राक्षस आणि त्यांच्या मुद्रा. मुद्र राक्षस हे वैशाखत लिखित संस्कृतमधील एक ऐतिहासिक नाटक आहे. त्यांनी याला विरोधाभासी नाट्यरूप दिले की एका राज्यकर्त्याला आपल्या मंत्र्यावर पूर्ण विश्वास असला पाहिजे जे राज्यात राज्य करत आहेत. यात राजा चंद्रगुप्त मौर्य याला सत्तेत आणण्याचे वर्णन करण्यात आले आहे. मुद्र राक्षस हे शीर्षक चाणक्याच्या गुप्तचराद्वारे चोरलेल्या मुद्रिकेशी निगडित आहे. चाणक्य हे चंद्रगुप्त मौर्यांचे प्रमुख मंत्री होते. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, महात्मा फुले यांनी 19 ऑक्टोबर 1882 रोजी डॅश एज्युकेशन कमिशनकडे शिक्षणाविषयी एक सविस्तर निवेदन सादर केले. ऑप्शन आहेत हार्टोग, सॅडलर, हंटर की रॅले. प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट करू शकता. राईट आन्सर आहे हंटर एज्युकेशन कमिशनकडे शिक्षणाविषयी एक सविस्तर निवेदन सादर केले. तर लक्षात घ्या, 3 फेब्रुवारी 1882 रोजी सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोग नेमण्यात आला.
महात्मा फुले यांनी 19 ऑक्टोबर 1882 रोजी आंतर शिक्षण आयोगाकडे शिक्षणाचे तपशीलवार निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी सरकारला पुढील सूचना केल्या. कोणत्या सूचना होत्या? 12 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले पाहिजे. त्यानंतर आदिवासी जाती जमातींना शिक्षणात प्राधान्य दिले पाहिजे. तसेच स्थानिक उपकार निधीचा बहुतांश खर्च प्राथमिक शिक्षणावर केला पाहिजे. तसेच प्राथमिक शाळांची संख्या वाढवा. प्रांतीय सरकारने प्राथमिक शाळांना भरपूर अनुदान दिले पाहिजे. प्राथमिक शाळांमध्ये होणाऱ्या खर्चाची जबाबदारी पालिकेने घ्यावी. प्राथमिक शाळांच्या व्यवस्थापनावर शिक्षण विभागाचे नियंत्रण असावे. प्राथमिक शाळेत शिक्षकांना प्रशिक्षण दिले पाहिजे. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर पुढील क्वेश्चन, खालील समाजसुधारक व त्यांचे साहित्य यांच्या जोड्या लावायचे आहेत. स्टेटमेंट बघून घ्या. विठ्ठल रामजी शिंदे, दादोबा पांडुरंग, गोपाळ हरी देशमुख आणि ज्योतिराव फुले. आता साहित्य कोणकोणतं आहे? इशारा, धर्मविवेचन, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न की जातीभेद. व्हिडिओ पॉज करा. या प्रश्नाचं उत्तर द्यायचं विद्यार्थी मित्रांनो खाली प्रयत्न करा. तुम्ही डायरेक्ट ए अशा डायरेक्ट जोड्या जोडून जरी खाली कमेंट केलं तरी चालेल. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे तो ऑप्शन क्रमांक 4. म्हणजेच काय? A3 B2. A3 म्हणजे काय? विठ्ठल रामजी शिंदे, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न. त्यानंतर दादोबा पांडुरंग यांचा आहे विधान क्रमांक साहित्य क्रमांक 2 धर्मविवेचन. त्यानंतर गोपाळ हरी देशमुख यांचा आहे जातीभेद आणि ज्योतिराव फुले यांचं काय तर इशारा. आता प्रत्येक समाजसुधारकाविषयी माहिती घेऊयात. गोपाळ हरी देशमुख ज्यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते ते भारतीय समाजसुधारक आणि लेखक होते. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रचार केला आणि बालविवाह, हुंडा आणि बहुपत्नीत्वाच्या विरोधात मोहीम चालवली. त्यांनी गुजराती आणि इंग्रजी भाषेत हितेच्छू नावाचे साप्ताहिक सुरू केले. पानिपत युद्ध, कलियोग, जातीभेद आणि लंकेचा इतिहास अशी त्यांची काही उल्लेखनीय कामे आहेत. त्यानंतर दादोबा पांडुरंग, त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणूनही ओळखले जाते. ते मुंबईतील समाजसुधारक आणि भाषाशास्त्रज्ञ होते. त्यांनी धार्मिक सुधारणा आणि विधवा पुनर्विवाह आणि स्त्रियांसाठी शिक्षण यासारख्या सामाजिक सुधारणांबद्दल लिहिले. त्यांनी जगतवासी आर्य नावाने धर्मविवेचनाची रचना केली. परमहंसिका ब्रह्मधर्म 1880, शिशुबोध 1884 मध्ये मरणोत्तर प्रकाशित झाला. विधव सुमार्जन 1857 ही त्यांची प्रसिद्ध कामे आहेत. 1848 मध्ये मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ज्ञानप्रसार सभेची स्थापना झाली तेव्हा ते अध्यक्ष झाले. त्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे, दलितांच्या विकासासाठी त्यांनी 1906 मध्ये डिफरन्स क्लासेस मिशन सुरू केले. अस्पृश्यांच्या मंदिरात प्रवेश, होळीच्या वेळी पशुबळी, मुरुळी अशा परंपरेसाठी त्यांनी प्रशंसनीय कार्य केले. त्यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक लिहिले जे 1933 मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले, ते एक महान समाजसुधारक होते ज्यांनी शिक्षण, शेती आणि महिलांच्या उन्नतीसाठी पुढाकार घेतला. समाजातील दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 1888 मध्ये ज्योतिराव फुले यांना विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर या समाजसुधारकाने महात्मा ही पदवी बहाल केली. तसेच गुलामगिरी, इशारा आणि सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक ही त्यांनी लिहिलेली काही प्रसिद्ध पुस्तके आहेत. तर विद्यार्थ्यांनो या पद्धतीने आपण महत्त्वपूर्ण प्रश्न बघितले आहेत. तुम्हाला सामान्य ज्ञान स्पेशल मल्टिपल चॉईस क्वेश्चन जर पाहिजे असेल तर आपण 4240 प्रश्न 149 रुपयामध्ये परचेस करू शकता. याकरिता आपण 93565560 त्याच्यावर पेमेंट करा आणि याच व्हॉट्सअप क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करा. त्यानंतर PDF फाईल तुम्हाला दिल्या जातील. त्याच पद्धतीने चालू घडामोडी देखील आपण घेऊ शकतात. जानेवारी ते डिसेंबर 2023 3000 प्रश्न आहेत फक्त 99. जानेवारी ते जून 2024 2000 प्रश्न आहेत. प्राईज आहे 49. परचेस करण्याकरता सेम क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.